गेल्या 11 दिवसांपासून कोल्हापूर शहराबरोबरच जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या गणेशोत्सवाची आज सांगता होत आहे। आज कोल्हापूर शहरातील मुख्य मिरवणुकीला सुरुवात आता सध्या झालेली आहे। खासदार शाहू छत्रपती महाराज, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार सतेज पाटील, त्याचबरोबर इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मिरवणुकीतील पहिला मानाचा गणपती तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणेशाची पालखीतील गणेशाची पूजा आणि आरती मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली आणि यानंतरच आता या मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। गेल्या 11 दिवसांपासून गणेशाची प्रतिष्ठापना केल्यानंतर मनोभावे पूजा अर्चना केली जात होती, मात्र आता आज या उत्सवाची सांगता होत आहे। कोल्हापूर शहरातील मिरज टिकटी, महाद्वार रोड, पापाची टिकटी या पारंपरिक मार्गावरून ही मिरवणूक इराणी खणीपर्यंत जाणार आहे। यंदा इराणी खणीमध्येच गणपतीचं विसर्जन करण्याचा नियोजन प्रशासनाने केलेलं आहे आणि आता आपण बघतोय की प्रचंड उत्साह जो आहे या मिरवणुकीत आपल्याला पाहायला मिळतोय। महिला ज्या आहेत, मोठ्या संख्येनं महिलांची उपस्थिती या मिरवणुकीमध्ये आपल्याला दिसत आहे। महिला फुगड्यांचा फेर धरून आपल्या लाडक्या बाप्पाला विसर्जनासाठी निरोप देताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। अनेक मूर्त्या ज्या आहेत पारंपरिक वाद्यांच्या गजरात आता या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे, मात्र संध्याकाळनंतर डॉल्बी आणि आकर्षक विद्युत रोषणाईच्या झगमगाटात या संध्याकाळच्या मिरवणुका निघणार आहेत। या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे। शहरातील विविध जे काही मार्ग आहेत किंवा चौक आहेत या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही असं आवाहन, याची काळजी घ्यावी असं आवाहन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। आता तुकाराम माळी तालीम मंडळाचा गणपती जो आहे तो आता मिरज टिकटी या ठिकाणी आलेला आहे आणि या मिरवणुकीचं खास आकर्षण मध्ये अंबारीमध्ये विराजमान झालेले छत्रपती शाहू महाराज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकूणच संपूर्ण या मिरवणुकीमध्ये एक उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। आज दिवसभरामध्ये विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं आकर्षक असे देखावे या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत आणि याबाबतचेच अपडेट आपण केके न्यूजच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकरसह मी सद्दाम मालिक, केके न्यूज कोल्हापूर। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।